शिवसेना नेता एवं मंत्री उदय सामंत ने पत्रकार परिषद को संबोधित करते हुए महायुति को लेकर फैलाए जा रहे भ्रम को खारिज किया है। उन्होंने कहा कि शिवसेना पक्ष की ओर से मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश पर वो मीडिया के सामने आए हैं। उदय सामंत ने स्पष्ट किया कि मुंबई में महायुति एकजुट होकर चुनाव लड़ रही है और हालिया घटनाओं से विरोधियों का भ्रम टूट चुका है। उन्होंने आगे कहा कि मन से शिवसेना उबाठा की कथित युति का अनुभव पहले भी मुंबई में देखा जा चुका है। पुणे को लेकर उन्होंने कहा कि सभी को एबी फॉर्म दिए जा चुके हैं और अभी 2 से 3 दिन का काम शेष है। इस विषय पर अंतिम जानकारी मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री साझा करेंगे। आगे उन्होंने 2 टूक कहा कि किसी भी महापालिका में महायुति नहीं टूटी है। सीट बंटवारे को लेकर उन्होंने माना है कि कुछ स्थानों पर चर्चा हो सकती है, लेकिन बातचीत सकारात्मक दिशा में है। कार्यकर्ताओं से उन्होंने अपील की है कि किसी भी तरह का गैर समझ ना रखे। आरपीआई को लेकर उन्होंने कहा कि आनंदराज आंबेडकर को विश्वास में लेकर सीटें दी जाएंगी। साथ ही उदय सामंत ने यह भी साफ किया है कि पैसे लेकर टिकट देने का सवाल ही नहीं उठता और महायुति में समन्वय पूरी तरह से बना हुआ है। तुम्ही पुण्यात येण्याआधी रवींद्र आता मी जे पुण्यामध्ये आलेलो आहे ते शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने इथे आलेलो आहे। एक महत्वाची पहिली गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे। 137 जागा भाजप आणि रिपाई लढतंय आणि 90 जागा शिवसेना लढतंय। ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही 52 ठिकाणी लढतोय, आम्ही 60 ठिकाणी लढतोय, आम्ही 70 ठिकाणी लढतोय, तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिरास झाला असेल आणि 90 ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते। पण समोर जर बघितलं तर मी 2 दिवसा अगोदर सांगितलं होतं की समोरची आघाडी की युती काय झाली मला माहित नाही, परंतु युबीटी 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या, ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या, त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे 43 ते 45 जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 3.5 वर्षापूर्वी उठाव का केला याचा पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि युबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल। कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला, मित्र पक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही। आम्हीच मुंबईचे राजे आहोत अशा आविर्भावामध्ये राहायचं, त्याची प्रचिती आता राज साहेबांना देखील आलेली असेल। त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती झालेली आहे। पुण्याचं काय सांगतो ना, पुण्याचं पहिलं सांगू का? 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, पुणे।